मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये नंदिनीचा विश्वास जिंकण्यासाठी 21 दिवसांचं जीवाने व्रत केलं. जीवाने नंदिनीला मिळवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. दारूच्या नशेत नंदिनीनं जीवावरच्या प्रेमाची कबुली दिली खरी, पण दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यानंतर नंदिनीला काहीच आठवत नाही. 21 दिवस पूर्ण झाल्यामुळे जीवा नंदिनीला समजावतो, पण नंदिनी तिच्या तत्वांना जवळ करते आणि जीवाला थांबवतही नाही. त्यामुळे जीवा पुन्हा घरी निघून येतो. घरी आल्यावर जीवा पार्थला चांगला सुनावतो. त्यामुळे काव्य आणि पार्थ नंदिनीची फोन करून समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण नंदिनी गैरसमज करून घेते. दारू जीवानेच पाजली असेल असं नंदिनीला वाटतं. काव्याला या सगळ्याचा कंटाळा आल्यामुळे ती नंदिनीचा फोन कट करते. दुसरीकडे जीवा रूममध्ये गेल्यावर नंदिनीच्या आठवणीत कुडत बसलेला असतो. अशातच आता सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला. त्यामध्ये काव्या एका मैत्रिणीप्रमाणे जीवाची समजूत काढते. त्यामुळे पार्थ नंदिनीला समजवायला जातो. मालिकेमध्ये काव्यासुद्धा पार्थचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करते. पार्थ काव्याचा आणि जीवाचा भूतकाळ जाणून घेतो. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये काव्या जीवाला समजवताना म्हणते की लवकरच गैरसमजाची धूळ पुसली जाईल आणि नंदिनी ताईला तुझं आणि पार्थला माझं लग्नानंतरचं प्रेम दिसेल. पार्थ आणि काव्या जीवाचं बोलणं ऐकतो. पार्थ लगेच नंदिनीला भेटायला जातो. पार्थ नंदिनीला म्हणतो, आज मी काव्य आणि जीवाला एकदा छान मित्रासारखं बोलताना पाहिलं. भूतकाळ विसरून ते पुढे गेले आहेत आपल्यासाठी. आता आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवं त्यांच्यासाठी. हे न ऐकून नंदिनी खूप आनंदी होते. दरम्यान नेटकरांनी मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स करत उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे आता नंदिनी जीवाला माफ करणार का आणि पार्थ काव्याला आपलंसं करणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. धन्यवाद.